श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्ही ज्या बातमीची वाट बघत आहात, तुम्हाला जी बातमी हवी आहे, तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रत्यक्षात आहात, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे। बाळांनो, परमेश्वराच्या या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे, परंतु निराशा मात्र अजिबात नाही। म्हणून देवाची सेवा सुरू ठेवा, देवाची सेवा करत राहा। येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे, त्यामुळे तुमच्या नशिबात होणारे आमूलाग्र बदल तुम्हाला बघायला मिळणार आहेत। बाळांनो, तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, कारण बाळांनो, जर मनात विश्वास नसेल तर कितीही संदेश बघितले तर काही उपयोग होणार नाही। म्हणून सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा, कारण विश्वास असल्यास देव तुमच्या समोर नक्की प्रकट होतील। परंतु विश्वास नसेल तर तुम्ही केलेली सर्व सेवा ही व्यर्थ जाईल। म्हणून अगोदर मनात विश्वास, प्रेम आणि श्रद्धा असायला हवी। मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नकोत। मन मोकळा असायला हवा, सत्यवादी असायला हवा, ज्यात फक्त प्रेम आणि सत्यासाठी जागा असेल। बाळांनो, मनामध्ये जे विचार असतात तेच मुखामध्ये येत असतात, म्हणून तुमचं मन अगोदर निर्मळ करा। दुनिया तुम्हाला आपोआप चांगली दिसेल। जर तुमच्यासोबत कोणी वाईट वागत असेल तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका। जरी तुम्हाला कोणी खोटं ठरवत असेल, परंतु तुम्ही कधीच खोटे बोलू नका, कारण कोण तुमच्याशी कसं वागतो हे सर्व काही देव बघत आहेत। आणि देव योग्य वेळ आली की त्यांना जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देणार आहेत। तुम्ही फक्त तुमचं कार्य सुरू ठेवा आणि त्याचा विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाळांनो, परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं। परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्याचा काम करत आहेत। तुम्ही त्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे। जर तुम्ही परमेश्वराने दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालू शकत नसाल तर तुमचा भक्ती करून काहीच उपयोग होणार नाही। बाळांनो, पहिली गोष्ट म्हणजे विश्वास, दुसरी गोष्ट म्हणजे चांगला मार्ग आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाने पाठवलेल्या प्रत्येक संदेशाचे मार्गीकरण करणं, अंगीकृत करणार त्या संदेशाच्या नियमाप्रमाणे वागणं। हे जीवन जगत असताना आपला काही नियम नक्कीच फॉलो करावे लागतात आणि ते नियम जर आपण पाळले नाही तर जीवनात आपल्याला अनेक समस्याचा सामना करावा लागतो। जो व्यक्ती पूर्वीपासून सेवा करत आले, त्याचे जीवन हे उदार होऊन गेलं आहे, त्याला आता कुठल्याच प्रकारे संकटे बरसत नाही, कारण त्याला परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजला आहे। जो भक्त नवीन आहे त्याला अजून काही गोष्टी समजायच्या बाकी आहेत, म्हणून तुम्हीही काही गोष्टीपासून लांब असाल तर त्या गोष्टीजवळच त्या गोष्टींना अंगीकृत करा। चांगल्या मनाचे लोक कधीच वाईट वागू शकत नाही, हे देखील तेवढे सत्य आहे। म्हणून बाळांनो, आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट होऊ द्यायचं नाही, कोणाकडे वाईट नजरेने बघायचं नाही, कोणाबद्दल वाईट चित्ता येत नाही। जे करतील परमेश्वर त्याच्या मनाने चांगलंच करतील। आपण फक्त आपले कर्म करत राहायचं। परमेश्वराला कधीच आपल्या चांगल्या गोष्टीबद्दल किंवा वाईट गोष्टीबद्दल सांगायची गरज नाही। परमेश्वराला सर्व काही माहीत आहे। तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही, परंतु बाळांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराचं तुमच्यावर जरूर लक्ष आहे। जीवनात एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर नेहमी परमेश्वराच्या आज्ञेनुसार करा, परमेश्वराला सांगून करा। बघा, परमेश्वर त्यात तुम्हाला 100% मदतीचा हात नक्कीच देतील, कारण कुठलीही चांगली गोष्ट करताना देव नक्की तुमच्यासोबत असतात। बाळांनो, तुमचा देवावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा। बाळांनो, जीवनाच्या या कठीण काळामध्ये आपल्याला कोण साथ देतील तर ते फक्त परमेश्वर असतील। आपल्याला असं वाटतं की परमेश्वर माझ्याकडे बघत नाही किंवा परमेश्वराला माझं दुःख समजत नाही। बाळांनो, परमेश्वराला, भगवंताला प्रत्येक गोष्ट समजते। आपण एवढे अज्ञानी आहोत की आपण एवढी छोटीशी गोष्ट समजू शकत नाही। बाळांनो,
या जगात काय चालू आहे त्याकडे बघू नका, तर परमेश्वराने काय सांगितलं त्याकडे बघा. जगताना काळानुसार बदला, परंतु परमेश्वराबद्दल भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. आजकाल जो कोणी फक्त स्वतःचा विचार करतोय, कोणी दुसऱ्याबद्दल दोन शब्दसुद्धा चांगले बोलत नाही, एवढी वाईट परिस्थिती आजच्या काळामध्ये आहे. परंतु आपल्याला त्या वाईट परिस्थितीकडे जायचं नाही, आपल्याला चांगल्या काळाकडे जायचं आहे. भगवंताने जे शिकवले त्यावर आपला मार्ग काढायचा आहे, त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. बाळांनो, परमेश्वर होते म्हणून आपण आहोत हे आपण कधीच विसरायला नको. आपली संस्कृती, आपला धर्म, आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला शिकवले ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपल्याला फक्त पुस्तकाचे ज्ञान प्राप्त करायचे नाही, तर आपल्याला धार्मिक ज्ञान आणि या जगात काय चाललं याचं ज्ञान, आपण चांगल्या गोष्टीचं ज्ञान मिळवायला हवा. या जगातील वाईट गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळवून काहीच उपयोग होणार नाही, झाला तर तोटा होईल. म्हणून वाईट गोष्टीपासून सावध राहा. देव कधीही तुमच्या मदतीला येतील, कधीही तुमच्या दारात येतील, उंबरठ्यावर येतील. तुम्हाला त्याची कल्पना देखील येणार नाही. म्हणून देवाला ओळखायला शिका. देवाचे संकेत आहे, त्या संकेताला ओळखायला शिका. देव परमेश्वर आपल्याकडे कोणत्याही रूपात येऊन जातील तरी आपल्याला समजणार नाही. म्हणून परमेश्वराला ओळखायला शिका. या जगात कोण काय बोलते, तुमच्याबद्दल कोण काही विचार करतं याकडे दुर्लक्ष करत जा, कारण ज्याला जसा विचार करायचा तो तसा विचार करेल. आपण कोणाचा स्वभाव तर बदलू शकत नाही. आपण त्यातला 4 गोष्टी समजून सांगू शकतो, तरीही तो ऐकत नसेल तर दुर्लक्ष करा. परमेश्वर त्याच्याकडे बघून घेतील. तुम्ही फक्त तुमचं लक्ष, कार्य विसरू नका. जीवनात जर तुम्ही प्रत्येकाचा विचार करत बसला तर तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर राहाल. बाळांनो, आपलं काय काम आहे? चांगल्या गोष्टी सांगायचं, चांगल्या गोष्टी शिकवायचं, चांगलं वागायचं, तेवढंच आपण करायचं. ज्याला जसं करायचं तसं वागणार आहे. तुम्ही कितीही सांगितलं तरी तो ऐकणार नाही. म्हणून कोणापुढे जास्त स्वतःचा कमीपणा करून घेऊ नका, कारण तुमची किंमत तुमच्या नजरेत असेल तर इतरांच्या नजरेत राहील. तुम्ही वारंवार त्या व्यक्तीसाठी खाली झुकत असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला झुकण्याची वेळ येईल. तिथे जरूर झुका जिथे तुमचं नातं खूप जवळ आहे. परंतु पुन्हा पुन्हा झुकायची वेळ असेल तर ते नातं तुमच्यासाठी बरोबर नाही. तुम्ही तुमच्या बाजूने नातं तोडू नका. ज्याला तोडायचं तो नातं तोडेल, त्याला तोडायचं तो संबंध तोडेल. तुम्ही त्याच्या बाजूने चांगले राहण्याचा प्रयत्न जरूर करा. तुमच्या मनात कुठलाच वाईट विचार ठेवू नका. आपोआप परमेश्वर तुमच्या प्रत्येक हाकेला उत्तर देणार आहे. फक्त तुम्ही तुमचं मन साफ निर्मळ ठेवा. बाळांनो, स्वतः चांगले राहिला तर आपोआप सर्वजण तुमच्यासोबत चांगले राहतील. जे वाईट वागतील त्यांना देव बरोबर बघून घेणार आहे. तुम्ही जास्त विचार करण्याची काही गरज नाही. जीवनाचे जे होईल चांगलेच होईल. जे वागाल ते सत्याने वागाल, जे करायचं ते चांगलेच कराल. तुमचं भविष्यही चांगलंच असणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.